आज आपण चाललेलो आहे माथेरानला. बनवती तू बनवती तुझे मुलं झाला. फटाफट उभा करते बघ. ग्लोबल पावडर लावले पावडर. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू तनिषा गायकर व्लॉग्स. तर कशा आहेत तुम्ही सगळे? होपसो तुम्ही सगळे मजेत असाल. मी पण. तर आता वाजलेले आहेत 11 आणि आज आपण चाललेलो आहे माथेरानला. वन डे ट्रिप असणार आहे, म्हणजे ना वन डे ट्रिप नाही सॉरी, स्टे करणार आहे आज आणि उद्या घरी. सो अशी 2 days 1 night ची ट्रिप असणार आहे. सो आता मी तयारी करून डायरेक्ट निघालोय. आमचा ऍक्च्युली डायरेक्ट अचानक भयानक प्लॅन झालेला आहे. काल रात्री आमचा डायरेक्ट ठरला आणि मग आम्ही फायनली आता निघालेलो. सो आम्ही चालवलो आता ट्रेननी. मला पण नाही माहिती आहे ट्रेननी कसं जायचं, पण तुम्हाला मी आता दाखवते कसं जायचं. आमच्या मामाचा मुलगा आहे आणि मामाच्या मुली आहेत आणि मावशीच्या मुलगी आहे आणि मुलगा आहे आणि आम्ही सगळे काय आमचं सामान तो बघू शकता. ही आमची मावशीची मुलगी आहे. बघू आउटफिट एक क्यूटेस्ट आहे. शोर नाही तर गाईज आता आम्ही चाललो स्टेशनला आणि फक्त फोटोज काढणार आहेत. बाकी जायचं कसं आहे हवे टेन्शन देखील तो नाही का. आणि ही बॅग उचलायला आणली आम्ही. गाईज 11:40ची ट्रेन आहे. 11:30 झाले आहेत ना. आम्ही 4 आलोय फक्त ना. आमच्या मामाची पोरं सगळी गायब. नाही म्हणजे कसं जायचं सांगा, कसं जायचं. A few moments later. आमच्या मामाच्या मुली आम्हाला जेव आणि तुम्ही आलेच कशाला. ट्रेन म्हणजे आता 2 मिनिटावर आहे आमची आणि फायनल आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 2 वर आलेलो गाईज. आमचा तोंड पण खराब झाला. काय पाहिजे आता, काय फोटो काढणार आहे तुला यांच्यामध्ये झालं. एकीवर पण तिकीट नाही. हो मग हो मग हो बाई भाकरी करता करता लासले. गाईज तिचं लग्न करता ना का म्हणून लगे ब्लॉग चालू केलेले म्हणतो भाकरी केले गेले लासला. नाईस टेक्निक भारी का. 1 hour later. गाईज 1:45 झालेले आहेत. तुमचे अवतार बघू शकता. आता आम्ही पोहोचलोय नेरळ स्टेशनला. चांगली दिसते का, क्यूट दिसते, क्यूट दिसतं ते दिसतं. बोली मी आहे ते आहे. तुझी पिशवी सगळं माझं. इथं फोटो काढलेला ना आपण. आम्ही जिज्जू बरोबर आणि गोटे मामा. चोर माझाच आहे. गाईज मी फायनली रिचेड. मग काय झाला. हे आमची मावजी नाही, आमच्या मामाची पोर ही बोंगी. हे किती वाजले? 1:30 वाजले. तर फायनली आम्ही आता पोचलेलो आहे. डिस्प्ले लावलंच कमवता देवी. ए बाजीवाली गोटूला कंटेंट नको देऊ का? गोटूला कंटेंट नको देऊ मी.
कुठं फुलपाखरू? बनवती तू, बनवती तुझ्या मुलं झाला. बनवती जिधर जाती है बनवती लेके जाती है. गाईस म्हणून मला इथं आवडत नाही. इथे असं रेनकोट घालूनच फिरायचा. म्हणजे कपडे घालून का फायदा काय, म्हणजे फोटो पण नाही काढला अजून. थंबनेलला काय टाकू आता. आणि अजून आम्ही इथंच आहे, स्टार्टला जाणं, आम्ही कुठं पोचलोच नाही. काय फायदा आहे, नुसतं चालाचा चिपचिप, सगळा पावसाचा चिपचिप. नववर्ष गर्दी पण आहे जाम. काही 1.5 तास झाला आम्ही इथंच आहे. काय ती पण सांगून प्लॅन कोणाचा होता माथेरानचा पहिला? त्या प्लॅन कोणचा होता पहिले? त्याला पब्लिक मार देऊ आपण. तो आहे, तो मेन आहे, त्यानेच काढले. माझी तर महाबलेश्वर होती गाईज. तर इथे ई रिक्षाच आहेत आणि मोजून किती आता 5च रिक्षा अवेलेबल आहेत. आणि म्हणजे एक रिक्षा स्थानिक लोकांना, एक पर्यटकांसाठी. कसं होणार आता? आमची एवढी लोक विचारले. 1 hour later. काढून आम्ही निघलो. गायचं आम्ही काय डिसाईड केला माहिती का? तसं पण एका रिक्षा 3 जण जात आहेत. 2 रिक्षा आल्या तर त्यांची स्थानिकची एक भरते ना, आपले म्हणजे टुरिस्ट येतात ते त्यांचा. तर आम्ही काय आयडिया केली, सगळा सामान आहे ना, जे रिक्षात बसणार होते आमची 3 लोक, म्हणजे हर्षदा दिदी, आमची ताई आणि आमची टीना आली, आम्हाला नाही त्यांच्यासोबत आहे. तर त्यांच्यावर आम्ही अख्खा सामान दिला आणि आम्ही निघालो चालत. आता काय ऑप्शन पण नाही, जाऊ दे. तुला इंट्रोड्यूस केला ना, माझा अनसबस्क्राईब करतील मला, म्हणून तुला नाही घेतो मी. काही माझी चप्पल बरेच ठिकाणी फिरली तरी तशीच्या तशीच आहे. तुझा इम्प्रेस आहे ना मी. वाव मग युवांश आहे का इथं? माझ्या नाही दलिद्र्यांतो तुम्ही बसा ना दोघी. फटाफट उवा करतो, मध्ये काम होईल. फटाफट उवा करतो बघ. जितू गाईज बरं झाला आम्ही इथं चालत आलो. आमच्याकडे सामान नाही काय नाही. आम्ही मस्त फोटो बिटो काढले. इथं पूर्ण आम्हाला व्ह्यू भेटतोय. काय पाहिजे अजून? पाऊस पण नाही अजून. खरं सुख कशाला बोलतात गाईज? यालाच तर बोलतात. 3:15 झाले आणि आता आम्ही बसलेलो आहे. स्ट्रगल नाही मजा काय ग, सुख. आमच्या अंकिताला आम्ही तेव्हा दाखवू जेव्हा ते आता काय मेकअप करून वापस येईल तेव्हा दाखवू. तो पण तिला रिव्हील नाही करणार. काय जा ना, 2 टाइम चल स्वतःला बघ ना आधी. यो गोरिल्ला गोरिल्ला तू आहे चिंपॅन्झी. सो गाईज आता आमचे जितू दादा आणि आमची दीदी गेले रूम बघायला. जा ना, त्याला दादाने बोलणार का मी? काय बोलतोय? आमचा जितू आणि आमची दीदी गेली आहे रूम शोधायला आणि आता आम्ही ते थांबलोय.
आणि आमचे भाऊ आणि आमची दुसरी दीदी आहे शॉपिंगला गेल्यात ते सध्या. आणि आम्ही दोघे इथं चिल करतो. आमचा युवांश नाही तर त्यांचं मस्त नाही भाऊंची आणि दीदी मज्जा चालू आहे मस्तपैकी सुकून. गाईज आता मला फायनली रूम भेटलेली आहे. बाजूवाली हे पाऊस आला का? कॉटेड बाय बस झाला. बाय बस झाला. काढ तो. मला माहिती तुला जाम पटले तो. बस झाला काढ. 1 hour later. हॅलो गाईज. तर आता ना 5:30 झालेले आहेत. आम्ही जेवलो वगैरे आणि मस्तपैकी आता फ्रेश होऊन आम्ही आता बघू. आता इथेच फिरतो. तुम्ही क्लायमेट बघू शकता. मिनी महाबलेश्वर टाईप. लव बर्ड्स ना. सूरज हुआ मत्थम चांद चलने लगा आसमां ये हाय क्यों पिघल. नको ना ग. अरे काय लवकर. आता बघ ना कशी ग्लो. बघ ना ग्लो. बघ पावडर लावले. पावडर मी नाही. पिंक पिंक. पार्टी देणार होती 10 के झाल्यावर त्या पण रेला 10 के झाल्या कुठे. प्रयत्न तर 10 के तर 100 के परत केले. संध्याकाळी परत तू चेंज करणार. कशाला? तू तर काहीतरी बोलली नाही. बारीक. वाव. ए भाई एवढीच असतं का रे? एवढाच असतं याच्याकडे. बघ अख्खी बिली तिकडं व्हिडिओ नको आवडला ती. तिला द्या. तिने बघ ना अंकिता नुसती गोरी दिसते. काय 300 नाही 300 आणि ती 550. कोपरा पैसा उबड रहे. प्युअर हिंदी. भाई त्यांचा कलर बघा ना किती मस्त आहे. लायलॅक. सेम माझे झालं ना. दिस इज फॉर यू. ओ थँक्यू. नाही गाईज खंडाळा पॉइंट. कॉन्फिडन्स तरी कुठं नाही हो. हो गे. अगं मना कवरी घेतं. फेमस व्हायचा का तुला? तुझ्यात याच्यावर माझे सबस्क्रायबर वाढतील. तुझी खूबसूरतीवर. बघू शकता दुखा. गाईज बघू शकता दुखा. दुकान दिसतच नाही. ही तर आमची गँग दिसत सगळी. पब्लिक करिक्शन. काय बोलला तनिषा? बघा गाईज माझे फॅन्स बघा असे फोटो काढतात. व्हिडिओ लिहिलो होता. कसं आहे वातावरण? नक्की कुठला वातावरण चाललंय? हा बाई आबाद दुखा. हा का? ढगान आले का तू? वाटत आली ना. ढगान आलेला तू? वातावरण नुसार ढगाळ झाले. हो का? वातावरण नुसार थंड.
अँटीसेप्टिक मारबेटी अँटीसेप्टिक. शाहरुख खान काहीच पाऊस आलेला आहे. हे लवबर्ड्स बघा तुम्ही. हा काय त्याचं तर काय अलगच चाललंय. गाईस तर कोणाला ना समजा डॉक्टर बनायचं असतं, वकील बनायचं असतं, टीचर बनायचं असतं किंवा काय बिझनेसमॅन असेल, बिझनेस वुमन, पण आमच्या अंकिताला माथेरानची रिक्षावाली बनायची. पैसा कमवी बघा यार. रिक्षाच भेटत नाही त्या विचार कर ना. स्वप्न बघा काय तुला फ्री, मला फ्री ना. बघा खराच बघा रात्री जाऊ आपल्या माणसाला फ्री चालेल. नंतर ओळख पण दाखवणार नाही बाबा. दाखवेन ना माझी रिक्षा नेन ना तुला. बघा बूम बूम. आता अंकिता मॅडम गोला खाणार आहेत. तू बी खाणार आहे. आता अंकिता मॅडम आपल्याला गोला खाऊन दाखवतील. एक 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 नको सामना ठेवलाय की एक सीट. पहिले तू जेवायला चालीस ना. काय जेवणार आहेस तू? नॉनव्हेज. नॉनव्हेज दुसरं काय खातं तू? गाईस व्हेज असलं जेवत नाही. 4 दिवस व्हेज असेल तर 4 दिवस हे मग तू श्रावण करते. श्रावण बी करता, मार्गशीर्ष करता पूर्ण 1 महिना. म्हणून सांगतो गाई तिचं लग्न करतात. घबघ्या मला माहिती तुला तुझी टेक्निक आहे लोकांना सांगायची. असं लग्न करता आम्ही कवडी सुंदर सुशील सभ्य पोराव. खरंच कर तर संस्कारी हाय स्टोरी भारी. तुला पट्टा होत जाम तुम्ही. मग ती माझीच कर कॅमेरा. मग तुझी पूर्ण एंट्री घ्यायची मला. का मजाक नाही. कवरा आवरटपणा कदारले बघ ना गौरी. काय बघलं मोबाईल टीव्ही या चालू आहे बघलं कशी ऍक्टिंग बघ ना. काय वायफाय स्नॅप टाकून घेत ना. ऑटो कशाला काढत आता नाही जाम भारी. तरी भारी दिसतो मी बघ. तुम्हाला बघते तरी केवढी बघ ना. माझ्या इम्प्रेस तरी केवढी फोटो काढतो कॅन्डिड. सो गाईज आमचं झालेलं आहे सगळं टुसून दिसून आता. आणि आता वाजलेलं आहे किती वाजले का 10:30. तर टीना तुला कसं वाटलं? काय मँगो विथ मस्त लागली. हा मस्त आहे. काय मस्त लागली. फर्स्ट टाइम ट्राय केलंय मी. हा वाटलं नव्हतं पण मस्त. जास्त मी गोड मला पण ते एकच चम्मच खाईल पण टेस्ट पण टेस्ट भारी होती. आईस्क्रीम खायचा मन झालं काय आता. काय आईस्क्रीम नाहीये. नाही
आम्ही दोघे आलो म्हणूनच काही यू ब्लेम म्हणजे आम्ही इझिली आमच्या घेऊ शकतो कारण की आमच्या दोघींची पनोती एवढी म्हणजे लेवल एवढी स्ट्रॉंग आहे ना एकत्र आली ना का ती अजून स्ट्रॉंग होते एकदम एक्स्ट्रीम लेवलला खतरनाक पनोते आवड ना घेतली आपण तू नाही खात का काय चॉकलेट सांग दाखव तुझी जरा जाम मग तन्वी 10 रुपयाला 3 6 सॉरी 6 म्हणजे 5 ला 3 स्माइल बघ ना पट्टावरी कौरी मग बोल ना त्या सांग ना ऑफ 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 कॅमेरा 3 लागले